नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा व्लॉग चालू झाला आहे. आज दुपारचे 3 वाजले आहे. अद्दू झोपून आहे. सगळं काम आटोपली. अद्दूला झोपवलं. अहो गेली ड्युटीवर आणि कालचा ब्लॉग अपलोड केला आहे, तुम्ही बघितलेच असाल. अद्दूसाठी जो अनएक्सेप्टेड गिफ्ट होतं, हां, तर कालचा ब्लॉग अपलोड केला आहे, तुम्ही बघितलेच असाल. अद्दूसाठी जे गिफ्ट अनएक्सेप्टेड होतं माझ्यासाठी, त्या अहोंच्या मित्रांनी आणलं होतं. ते डॉल हाऊस होतं, टेंट म्हणू शकता. तर ते मला अद्दूसाठी घ्यायचंच होतं. तर होपफुली म्हणजे कोइन्सिडेंटली त्यांनी आणलं. तर खूप अद्दू तुम्ही बघितलंच असाल अद्दू किती हॅप्पी झाली होती, म्हणजे किती आनंद झाला होता तिला. आणि हो, त्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, अद्दूसाठी पुन्हा जे दुसरे दादा होते ना, म्हणजे अहोंचे दुसरे जे मित्र होते, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असाल, जे येलो कलरचे टी शर्ट किंवा शर्ट घालून आहेत ते दादा. त्यांनी पण अद्दूला एक चांगली म्हणजे यूजफुल काहीतरी प्रेझेंट म्हणू शकता घेऊन दिला आहे त्यांनी. आता तेच मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे बसली आहे. अद्दू समोर झोपून आहे हॉलमध्ये, मी इथे आहे, मधल्या बेडरूममध्ये आहे. तर ती तुम्हाला दाखवते. खूप हेल्पफुल आहे ते. आणि मला जे त्यांनी दिलं ना ते घ्यायचंच होतं. तर पण जे घेतलं आहे ना ते ॲक्च्युली अद्दूला येते काम, आताही येते ती, असं काही नाही. पण हे नंतर जेव्हा ती स्कूलमध्ये जाईल ना तेव्हा तिला खूप यूजफुल होणार आहे, तिला खूप काम येणार आहे. ती अशी वस्तू आहे. तर मी तुम्हाला दाखवते, जास्त बडबड न करता मी तुम्हाला दाखवते काय आहे ते. तर हे मॅजिक ग्रूचे नाही का, तुम्हाला उलटं दिसत असेल ते, मी बॅक कॅमेराने किंवा दाखवून देईन तुम्हाला. तर काय आहे, मॅजिक ग्रूचे प्रॅक्टिस कॉपी बुक आहेत. म्हणजे प्री प्रिपरेशन वगैरे आपण लहान मुलांना घेतो पुस्तके वगैरे, तर तशा प्रकारची आहे. पण ही म्हणजे अद्दू जेव्हा स्कूलमध्ये जायला लागते ना त्याच्यासाठी हे खूप युजफुल होणार आहे. कारण की इथे नंबर्स आहेत, राईट करायचं आहे, म्हणजे प्रॅक्टिस आपण जसं आपल्या मुलांना सांगतो प्रॅक्टिस करायला, तर तशा प्रकारे आहे हे. आता इथे एक नंबर दिला आहे, तुम्हाला उलटं दिसत असेल, इथं नंबर आहे 4 आणि इथे प्रॅक्टिस सारखं इथं लिहूनही आहे. पण ते आहे ना, एक पेन दिला आहे, तुम्हाला दाखवते. ही पेन आहे, या पेनाने इथे त्यावर रिपीट असं लिहायचं आहे. आणि हे पेन मॅजिक आहे, तुम्हाला सांगते, मॅजिक बुक म्हणू शकता याला. तर ही पेन आहे ना, आपण लिहायचं असं इथे असं यावर रिपीट करायचं आपण. 4 आहे तर 4 लिहायचं. आणि ही जी शाई आहे ना ती आपोआप नंतर मिटून जाते, ती आपोआप मिटून जाते. आणि थोडा वेळ आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं. जर पेशन्स नसतील आपल्याकडे तर असं, हे बघा मी तुम्हाला करून दाखवते, 1 मिनिट. हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला, ओके, दिसलं. आता हे आपण, हे बघा मिटून गेलं. तर हे खूप चांगलं आहे हे. आणि याची प्राईस पण जास्त नाही आहे, खूप कमी प्राईस आहे, मार्केटमध्ये मिळून जाते 200-300 रुपयामध्ये. तर ही म्हणजे ही छोटी पुस्तक आहे पण खूप यूजफुल आहे. अशा 4 पुस्तक मिळाल्या आहेत याच्यामध्ये. एक अल्फाबेटची आहे आणि हे नंबर आहे, मॅथचं आहे ही नंबर. आणि ही जी आहे ना अल्फाबेट आहे, ABCD दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ABCD असं अल्फाबेटचं आहे. फ्रूट्स वगैरे म्हणजे ओळखायचं, किंवा तुम्ही त्यांना काय म्हणतो त्याला आपण, त्यांचा सराव घेऊ शकता तुम्ही, म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होऊन जाते. आणि स्क्रीन टाईमकडे वळणार नाही ते. आणि हे आपण खेळता खूप अद्दू खेळते आता याच्याशी. तर खूप यूजफुल आहे. तिला आता हे सगळं समजणार नाही, पण तिला फ्रूट्स ओळखणे किंवा ॲनिमल्स, अल्फाबेट्समधले सगळं काय, हे सगळं ती आता ओळखते. तिला मी कधी फ्री टाईम मिळालं किंवा माझी सगळी कामं आटोपली तर मी तिला ती पुस्तक वगैरे घेऊन बसते तिच्यासमोर थोडं. तर हे बघा, इथे
ड्रॉइंगचं बुक आहे हे बघा. इथे शेप्स आहेत, हे बघा दिसत असेल तुम्हाला, हे बघा शेप वगैरे. हे आता तिला नाही समजणार एवढं सगळं, पण हे बुक्स नंतर तिला खूप कामात येणार आहेत, खूप कामात येणार आहेत. तर हे आहे ना 4 बुक मिळाले. एक ड्रॉइंगचं आहे, एक अल्फाबेटचं आहे, एक नंबरचं आहे आणि एक मॅथ्सचं आहे. आणि मॅथ्सचं पण खूप सुंदर आहे. इथे आपण रेषा पाडून किंवा काही दुसरं चित्र काढून वगैरे आपण त्याला प्लस मायनस करून आपण विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या मुलांना शिकवत असतो. तर इथे चित्र वगैरे दिलं आहे, म्हणजे 1+1 ॲपल किती ॲपल होतात, किंवा 1+1 टोमॅटो किती टोमॅटो होतात, हे सगळं इथे दिलेलं आहे. तर हे पुस्तक दिलं आहे त्यात दादाने. मी हे ऑनलाईन बघितले होते पण हे थोडे दुसरे होते. मी जे ऑनलाईन बघितलं ना ते म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणा, अद्दू उठली ती आवाज देत आहे, व्हेजिटेबल्स म्हणा किंवा फ्रूट्स किंवा ॲनिमल्स, ते सगळे होते माझ्याकडे. म्हणजे मी ऑनलाईन बघितली होती. ये इकडे ये, उठली ती, ये इकडे, हा ये ना इकडे ये. तर मी ऑनलाईन बघितली होती, ते याच्यापेक्षा मोठे होते. पण मी आता विचार करत आहे की ऑनलाईन बोलावू की नाही बोलावू, विचार करत आहे मी. हाय कर सगळ्यांना हाय कर मम्मा. हाय हाय. काय झालं? हे तुझी पुस्तक दाखवत होती मी, आपल्या मंडळींना तुझे पुस्तक दाखवत होती. आपल्याला काकांनी गिफ्ट केलं ना तुला, किती छान सुंदर. तर हे पण मला हवंच होतं, पण हे थोडे दुसरे आहे आणि मी जे ऑनलाईन बघितले ते पण दुसरे आहे. पण ठीक आहे, हे नंतर कामी येणार आहे. पण मी आता विचार करत आहे की ते ऑनलाईन बोलावू की नाही बोलावू. ते पण चांगले होते. असं म्हणजे मॅजिक पेन होती. तर थांब मला फाटून जाईल. हे घे पेन घे. आता ती पेन पकडते, चांगली लिहिते. तिला सध्या लाईन, सर्कल, झिगझॅग ते आपण रेषा वगैरे पाडतो तसं मी तिला करून देते. आणि ती बुकवर एक बुक आहे आपली नॉर्मल जे बुक असतं ना, ते बुक त्या बुकवर ती लिहत असते. मम्मा हे म्हणते मला लाईन पाडून दे किंवा सर्कल करून दे. सध्या तिच्यासाठी भरपूर आहे ते. आतापासूनच जास्त प्रेशर नको. तर हे सगळं तिला थोडं सवयी आपण खेळत जाऊन, एकदम नाही सिरियसली नाही, पण आपण खेळता उठता बसता असं वाटतं ना की चला बा आपल्या बाळाला आपण प्री प्रिपरेशन करूयात. म्हणजे स्कूलला जायच्या आधी थोडंफार 1-2% मध्ये आलं पाहिजे. तर तो प्रयत्न आमचं चालू आहे. तर हे पुस्तक आहे आणि हे पण मला खूप कामात मला म्हणण्यापेक्षा अदूला खूप कामात येणार. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही कारण की खूप उशीर झाला होता. तसं सायंकाळी ब्लॉग चालू झालं होतं म्हणून जास्त फक्त जो टेंट आणला होता तोच दाखवला होता. तर हे होते पुस्तक तुम्हाला दाखवायचे होते. हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल ना नक्कीच मार्केटमध्ये मिळून जाते. तुम्ही स्टेशनरीमध्ये वगैरे किंवा बुक्सचे वगैरे ते शॉप असतात त्या दुकानामध्ये इझिली मिळून जाते. तर चांगलं आहे ते. आणि हो पुन्हा एक गोष्ट शेअर करायची होती. व्हिडिओला आहे ना रिस्पॉन्स वगैरे सध्या जेवढं पाहिजे तेवढं नाही, पण थोडं स्टार्टिंग हळूहळू मिळत आहे. पण काय होत आहे ना माझ्यासोबत काय घडत आहे सांगते. दिवसाला 2-3 सबस्क्रायबर वाढतात, पण नेक्स्ट डेला आहे ना जेवढे वाढले ना तेवढेच कमी होतात. तर प्लीज असं नका करू. तुम्ही जे कोणी बघत असाल ज्यांनी किंवा सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करता, प्लीज असं करू नका. जर तुम्हाला अनसबस्क्राईब करायचंच असेल तर प्लीज सबस्क्राईब करू नका. तर थांब ना बाळा. हे बघा ती पुस्तक घेऊन बसली आहे तिथे. तर एकच हंबल रिक्वेस्ट आहे माझी, मला पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सबस्क्राईब केले तर सपोर्ट करा, नाहीतर मग सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब नका करू. चांगलं वाटत नाही तसं. तर हेच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मी जबरदस्ती करत नाही, तुमची इच्छा. पण काय तुमची सपोर्ट आहे तर प्लीज सपोर्ट करा.
आणि 1-2 ताई आहेत त्या, खरंच त्यांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला सपोर्ट करत आहात. आणि हो, असं नाही की मी सपोर्ट नाही करत, मी पण त्यांना सपोर्ट करते, पण मी कधीच असं करत नाही. जे ताई माझ्याशी जोडले गेले आहेत ना, त्यांना मी सबस्क्राईब केलं आणि कधीच त्यांना अनसबस्क्राईब करत नाही मी, कारण की हे आपल्याला पण माहीत आहे की आपण व्हिडिओ वगैरे टाकतो तर आपल्याला हेल्पची गरज आहे. जसं आपल्याला हेल्पची गरज आहे तसं त्यांनाही आहे. तर तुम्ही निवांत राहा, माझ्याकडून तरी असं होणार नाही, तर माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि बाकीच्यांचं आपण काही करू नाही शकत, त्यांना जे हवं असतं त्यांनी तसं करतात किंवा वागतात. फक्त काय बडा, हो ॲपल आहे. हां नाही, हे ॲपल आहे, हे वॉटरमेलन. तर असं सगळं आहे. आणि हो, आज एक रूम बघायला जायचं आहे, कारण की ही रूम चेंज मागचं तर कारण तुम्हाला माहीतच आहे कशाला रूम वगैरे चेंज करत आहे ते. तर जी साईडची ताई आहे ते पण भाड्यानेच राहतात, त्यांना पण रूम चेंज करायचं आहे. तर त्या ताईंनी बघितलं आहे, एक पूर्ण घर आहे असं म्हणत आहेत ते, म्हणजे सेपरेट रूम वगैरे असतील तर त्यांना अर्थ आणि आम्हाला अर्थ करायला काहीच हरकत नाही. तर पॉसिबल झालं तर आज जाऊन बघते तिथे. आणि हो बाळा, ॲपल व्हेरी गुड ॲपल. आणि पॉसिबल झालं ते तिथलं, जर मी घर वगैरे बघायला गेली तर तिथलं पण तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे मी ॲड करेन या ब्लॉगमध्ये. आणि आज अदू खूप वेळ झोपली नाही, थोडाच वेळ झोपली ती, कारण की माझी बडबड तिला ऐकू जात होती की काय माहिती. मम्मा ग इकडे बघ ना मम्मा, सगळ्यांना हाय करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, जोरात बोलायचं, श्री स्वामी समर्थ. इकडे बघ ना मम्मा, बिझी आहे ती अभ्यास करण्यामध्ये. बाळा कुठे जाऊ? इथे जाऊ, बरं इथे जाऊ, बरं गेली इथे जाते. मला तुला टेंट मध्ये बसवलं, ये ना तू, ये आता तू ये. हे डॉल हाऊस आणल्यापासून आमच्याकडे हेच चालू आहे, मम्मा चल इथे झोपू, मम्मा चल इथे झोपू. हा आमचं छोटंसं घर आहे, हो ना बाळा, आमचं छोटंसं घर आहे. कोणाचं आहे हे घर? कोणाचं आहे? माईचं आहे, हो ना, माईचं आहे ना. आणि हो, तुला आम्ही घरी माई म्हणून बोलावतात, माही नाही बरं, ह नाही, हत्तीचं ह नाही, इमारतचं ई, माई म्हणून बोलावतो आम्ही. माई म्हणजे आई होते. तर स्टार्टिंगला मम्मी बोलावत होती माझी माई म्हणून, तर आम्हालाही वाटलं, आजकाल कोणीच असं निकनेम ठेवत नाही, पण आम्हाला खूप आवडलं माई, तर आम्ही माईच बोलावतो घरी. पण तुमच्यासोबत मी अद्दू म्हणून शेअर करते, कारण की हिचं अद्विका असं डॉक्युमेंटरी नाव अद्विका ठेवलं आहे, आणि घरी आम्ही सगळेच माई म्हणून बोलावतो. आणि हो, इथे आम्ही जिथे राहतो ना त्या गल्लीमध्ये, वार्डातले किंवा सगळे तिला विधी म्हणून बोलावतात. विधी हे पण 2 अक्षरी नाव आहे, खूप सुंदर नाव आहे. आणि प्लस मम्मीनं जे नाव ठेवलं ना हिचं, ते जीवा म्हणून नाव आहे. तर माझ्या माहेरची जी लोक आहेत ना, हिला जीवा म्हणून बोलावतात. तर असं सगळं आहे. अद्दूची किती सारे नावं आहे, हो ना बाळा, खूप सारे नावं आहे. आणि काय ग, ये इकडे. तर चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. आता 11 वाजले आहे आणि मला खूप झोप येत आहे. आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं, भांडे वगैरे घासून झाले माझे. आणि मगाशी अजून तिथे कारभार केली, पावडर खूप सारा सांडून ठेवली तिथे. हे बघा इथे दिसत असेल, हे बघा खूप सारं पावडर सांडवली. हे सायंकाळची गोष्ट आहे ॲक्च्युली, आता तर थोडंच पांढरं दिसत आहे, मगाशी खूप सारं होतं. अख्खा डब्यात जेवढं पावडर होतं तेवढं पावडर, ती माझं लक्ष नव्हतं, 2 मिनटं पूर्ण पावडर सांडून ठेवून दिली ती. चला तर आता झोपेचं पण टाईम झाला आहे, एवढ्या लवकर तर अगदी झोपणार नाही, पण थोडं लेटते मी. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब नका करू प्लीज. चला, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, श्री स्वामी समर्थ.